एजिलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय स्पेशल रिपोर्ट। स्वतःला टेस्ट करत रहा। सोमनाथ सूर्यवंशीची न्यायालयीन कोठडीत पोलिसांनी हत्या केली आहे। दलित असल्यामुळे सूर्यवंशीची हत्या करण्यात आली। राहुल गांधींचा गंभीर आरोप। सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधींचा हा आरोप। सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूला मारणारे पोलीस, आरएसएसची विचारधारा आणि मुख्यमंत्री जबाबदार आहेत। राहुल गांधींचा हा हल्लाबोल। सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी सभागृहात खोटी माहिती दिली। मी इथे कुठलंही राजकारण करत नाही। ज्यांनी सोमनाथला मारलं ते जबाबदार। मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये उत्तर दिले, त्यामुळे ते जबाबदार। राहुल गांधींचा फडणवीसांवर निशाणा। राहुल गांधी यांच्याकडून सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची भेट। सूर्यवंशी आणि वाकोडे यांच्या मृत्यूनंतर राहुल गांधी परभणी दौऱ्यावर। राहुल गांधींचा परभणी दौरा केवळ राजकीय हेतूने जातींमध्ये द्वेष निर्माण करणं हेच राहुल गांधींचं ध्येय। मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार। मुख्यमंत्र्यांनी परभणी प्रकरणातील संपूर्ण माहिती सभागृहात दिली। राहुल गांधींनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत, आशिष शेलार यांचं वक्तव्य। सोमनाथ संविधानाचं रक्षण करत होता। सूर्यवंशी कुटुंबियांच्या भेटीनंतर राहुल गांधींचं वक्तव्य। मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाईची मागणी। सभागृहात खोटी माहिती देणाऱ्या मुख्यमंत्र्यांविरोधात आम्ही हक्कभंग आणणार, नाना पटोलेंचा इशारा आहे। मारहाणीमुळे सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे। राहुल गांधींना महाराष्ट्र कळलाच नाही। केवळ कपड्यांचा रंग निळा असल्यावर कोणी आंबेडकरी विचारवंत होत नाही। नारायण राणे यांची राहुल गांधींवर टीका। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यामध्ये व्यावसायिक भागीदारी। जितेंद्र आव्हाड यांचा दावा। आव्हाडांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या नावासमोर संचालक असा उल्लेख। आजची टेस्ट लंग्सची म्हणजे फुफ्फुसांची। एखाद्या व्यक्तीकडे किती ताकद आहे हे बाहूंनी नाही, फुफ्फुसांवरून कळेल। तुम्ही पण टेस्ट करा, वाढदिवसांना कामी येईल। त्यामुळे जेव्हा हेल्थ टेस्टच्या बाबतीत माझा भरोसा आहे भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजिलिस डायग्नोस्टिक्स। स्वतःला टेस्ट करत रहा। धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून हटवून बीड प्रकरणाची चौकशी करा। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करा, नाना पटोलेंची मागणी आहे। आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची एकत्र जमीन आहे। अंजली दमानी यांचा ट्विट करत हा गंभीर आरोप। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीड शहरात 28 तारखेला सर्वपक्षीय मोर्चा। प्रकरणामध्ये न्याय मिळवण्यासाठी सर्व संघटना रस्त्यावर उतरणार। वारकरी मंडळी देखील मोठ्या संख्येने सहभागी होते। मंत्री संजय शिरसाट मत्साजूक गावामध्ये देशमुख कुटुंबियांच्या भेटीला। संतोष देशमुखांच्या आरोपीला अटक करा अशी मागणी आहे ग्रामस्थांची। आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। बीड सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी कुटुंबियांची मागणी आहे। ग्रामस्थांनी नवनीत एसपींची भेट घेतल्याची माहिती। संतोष देशमुखांच्या प्रकरणातील कुटुंबियांना घर मिळणार। TV9 मराठीच्या बातमीनंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिंदेंचा पुढाकार। मंत्री संजय शिरसाट आणि मंत्री उदय सामंतांकडून घराची पाहणी। आम्हाला आधी न्याय द्या, नंतर घर द्या। संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि उद्योगमंत्री उदय सामंत परभणी दौऱ्यावर। दोन्ही नेते सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अर्थसंकल्पाबाबत आर्थिक क्षेत्रातील प्रमुख राजकारण्यांशी चर्चा करणार आहेत। जाणकारांशी आणि या बैठकीला नीती आयोगाचे सदस्य देखील उपस्थित राहतील। तानाजी सावंत यांच्या 2 पुतण्यांना जीवे मारण्याची धमकी। तुमचाही संतोष देशमुख केला जाईल। पत्रातून धनंजय सावंत आणि केशव सावंत यांना धमकी। प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं निधन। वयाच्या 90व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। मंथन, मंडी, कलयुग यासह अनेक चित्रपटांची निर्मिती। चित्रपट सृष्टीमध्ये वास्तववादी चित्रपट निर्मितीचे समांतर पर्व आणणारे पितामह म्हणून दिग्दर्शक श्याम बेनेगल अजरामर राहतील। त्यांच्या कलाकृतींनी भारतीय चित्रपटांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करून दिली। दिग्दर्शक श्याम मानव बेनेगल यांच्या मुख्यमंत्री फडणवीसांकडून ट्विट करत आदरांजली वाहण्यात आली। सामाजिक मुद्द्यावर चित्रपटाच्या माध्यमातूनच प्रभावीपणे भाष्य करणारा कलाकार चित्रपट सृष्टीने गमावलेला आहे। दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री शिंदेंकडून शोक व्यक्त। 8 ते 10 दिवसामध्ये पुन्हा भेटून मार्ग काढू असं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलंय। साधक बाधक विचार सुरू असल्याचंच ओबीसी नेत्यांना सांगा असं फडणवीस म्हणाले। भुजबळांचं वक्तव्य। छगन भुजबळांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर फडणवीस अजित पवारांना भेटणार आहेत। भुजबळांच्या नाराजीवर फडणवीस मध्यस्थी करणार असल्याची सूत्रांची माहिती। तो आमचा पक्षांतर्गत विषय पाहून घेऊ। छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यावरून विचारलेल्या प्रश्नाला अजित पवारांचं उत्तर।
आता जास्त काही सांगू शकत नाही, भाजपात जाणार का या प्रश्नावर भुजबळांचं वक्तव्य. भुजबळांच्या नाराजीवर मुख्यमंत्री फडणवीस मार्ग काढतील. भुजबळांच्या नाराजीवर भाजप आमदार प्रवीण दरेकरांचं सूचक संकेत. मंत्रीपद न मिळाल्यानं भुजबळ अस्वस्थ झालेत. फडणवीसांनी भुजबळांना पक्षात घ्यावं. फडणवीसांना भ्रष्टाचारी लोक चालतातच. अंजली दमानी यांचा हल्लाबोल. भुजबळांना मंत्रीपद मिळावं यासाठी मध्यस्थी करणार नाही, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं वक्तव्य. भुजबळांना आता त्यांचा पुतण्या आणि मुलगा सोडून दुसरे ओबीसी दिसत नाहीत, अशी ही टीका. वैचारिक बंड करण्याची भुजबळांची वृत्ती आहे. भुजबळ फडणवीसांना भेटले असतील तर चांगलंच आहे. फडणवीस समजावतील, भुजबळ महायुतीसोबत राहतील. फडणवीस आणि भुजबळ यांच्या भेटीवर प्रवीण दरेकर यांचं वक्तव्य. महायुती सरकारच्या मंत्र्यांना दालनाचंच आता वाटप झालेलं आहे. मुख्यमंत्री फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना 6व्या मजल्यावर दालन देण्यात आलंय. मंगलप्रभात लोढा, पंकजा मुंडे, गुलाबराव पाटलांना मुख्य इमारतीत दालन, तर बावनकुळे, विखे पाटील, मुश्रीफ यांना विस्तारित इमारतीमध्ये दालन. मंत्रालयातील दालनापाठोपाठ महायुतीच्या मंत्र्यांना बंगल्यांचंही वाटप. चंद्रशेखर बावनकुळेंचा रामटेक, राधाकृष्ण विखेंना रॉयल स्टोन, पंकजा मुंडेंना पर्णकुटी, शंभूराज देसाईंना मेघदूत, गणेश नाईकांना पावनगड बंगला. बंगल्याच्या वाटपावरून शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत व्यक्त. भाजप मंत्र्यांना बंगले, आम्हाला फ्लॅट. शिवसेना मंत्र्यांनी व्यक्त केली आहे खंत. संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, गोगावले यांना बंगल्याऐवजी मिळाले फ्लॅट. राज्यात सरकारला 237 आमदारांचं बहुमत. आमदार रुसला फुगला समजूत काढा, असं काही करावं लागणार नाही. महायुतीच्या आमदारांबद्दल अजित पवारांचं सूचक वक्तव्य. मलिदा हवा असल्यानंच पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच. महायुतीचे पक्ष फक्त सत्तेसाठी एकत्र आलेत, संजय राऊतांची टीका. काँग्रेसची मुस्लिम मतं सेनेकडे गेल्यामुळेच काँग्रेसला भीती वाटायला लागली आहे, तर दुसरीकडे सोडलेल्या हिंदुत्वावरती ठाकरे सेना परत येऊ इच्छिते, पण मुंबईकर त्यांना प्रतिसाद देणार नाही, उदय सामंतांचं वक्तव्य. पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री निर्णय घेतील. राजकारणात इच्छेवर नाही तर वस्तुस्थितीवर सगळं असतं. पालकमंत्री पदावर चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य. परभणीत कोण पालकमंत्री असेल हे पक्ष श्रेष्ठी ठरवतील. पक्षानं दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडेन, मेघना बोर्डीकर यांचं वक्तव्य. पक्ष आणि नेतृत्व मंत्रिपदाबाबत निर्णय घेत असतं. कदाचित मी लायक वाटलो नसल्यानंच त्यांनी मला मंत्री केलं नसेल. मंत्रिपदावरून भाजप आमदार संजय केळकर यांचं वक्तव्य. तर ठाणे जिल्ह्यामधील पालकमंत्री असावा, केळकरांकडून अपेक्षा व्यक्त. जालन्यामध्ये अतुल सावेंना सोडून कुणालाही पालकमंत्री करा. पालकमंत्री असताना सावेंनी काम न केल्यानंच जनतेचा रोष, भाऊसाहेब घुगे यांचं वक्तव्य. जालन्याचं पालकमंत्रीपद शिंदेंच्या शिवसेनेला दिलं पाहिजे, मात्र पालकमंत्री पदाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे. जालन्याच्या मुख्यमंत्री पदावरील पालकमंत्री पदावर अर्जुन खोतकर यांचं वक्तव्य. अमरावतीचं पालकमंत्रीपद चंद्रशेखर बावनकुळेंना मिळावं. बावनकुळे पालकमंत्री झाल्यावर जिल्ह्याला न्याय मिळवून देतील, रवी राणा यांचं वक्तव्य. पालकमंत्री पदाबाबत कुठलीही धुसफूस नाही. महायुती म्हणून एकत्रित पालिका निवडणूक जिंकायच्या आहेत, आशिष शेलारांचं वक्तव्य. साताऱ्यात मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंकडून उदयनराजेंची भेट. शिवेंद्रराजेंना पालकमंत्री पद मिळायलाच पाहिजे, उदयनराजेंकडून मत व्यक्त. महाराष्ट्राच्या चित्ररथाला आगामी प्रजासत्ताक दिनामध्ये सोहळ्यातल्या या संचलनात तुर्तास परवानगी नाही आणि कर्तव्यपथावरील संचलनासाठी यंदा 15 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची निवड झाली आहे. महाराष्ट्राचा चित्ररथ यंदा का नाही? शिंदेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना दालनात जाऊन प्रश्न विचारावा. दिल्लीच्या पथसंचलनामध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ नसल्यानं राऊतांचा निशाणा. वक्फ बोर्डासारखी लव्ह जिहादसारखी आव्हानं आपल्या समोर. वणीगडावर वक्फ बोर्डानं दावा ठोकलाय. वणीगडावर वक्फ बोर्डाला दावा ठोकण्याचा अधिकार काय? नितेश राणेंचं वक्तव्य. नागपूरचा पालकमंत्री कुणीही द्या, पण निधी वाटप करताना भेदभाव करू नका. विरोधी पक्षातील आमदारांनाही सत्ताधाऱ्यांप्रमाणेच निधी मिळावा. काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांची मागणी. पदभार स्वीकारल्यानंतर मंत्री संजय राठोड यांनी आज महत्त्वाची बैठक बोलावली. बैठकीला नाम फाउंडेशन, पाणी फाउंडेशन यासारख्या संस्थांना निमंत्रण. हिवरे बाजारचे कार्यकारी अध्यक्ष पोपटराव पवार हे देखील उपस्थित राहतील. राजू पाटील यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्याला राज ठाकरेंची सपत्नीक उपस्थिती, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडूनही वधूवरांना आशीर्वाद. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंचं साताऱ्यात जंगी स्वागत. पक्षानं संधी दिल्यानं मनापासून आभार, जयकुमार गोरेंचं वक्तव्य. अशोक उईके यांचं यवतमाळमध्ये जंगी स्वागत. कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागल्यानंतर कार्यकर्त्यांकडून जल्लोष. पाटण मतदारसंघात शंभूराज देसाईंचं जोरदार स्वागत. राज्याचा नव्यानं पर्यटन आराखडा तयार करणार. महाराष्ट्राला पर्यटनाच्या बाबतीत पुढे नेण्याच्या अनेक संधी आहेत, शंभूराज देसाईंचं वक्तव्य. रायगडच्या रोहा तालुक्यात मंत्री आदिती तटकरेंचं जंगी स्वागत. कार्यकर्त्यांकडून रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे अशी घोषणाबाजी.
संध्या थिएटर चेंगराचेंगरीमध्ये महिलेच्या मृत्यू प्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुनला नोटीस. तेलंगणा पोलीस आज अल्लू अर्जुनचा जबाब नोंदवणार. दिल्ली हायकोर्टाचं पूजा खेडकरच्या जामीन अर्ज त्यांनी फेटाळला असून पूजा खेडकरला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. यूपीएससी करताना ओबीसी तसंच अपंगत्व कोट्याचा चुकीच्या पद्धतीनं लाभ घेतल्यासंदर्भात अटकपूर्व जामीन देण्यास नकार. माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची तब्येत बिघडली आहे. विनोद कांबळीवर ठाण्यातल्या आकृती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विनोद कांबळीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते. बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांना भारतानं बांगलादेशच्या ताब्यात पुन्हा द्यावं. बांगलादेशच्या हंगामी सरकारची भारताकडे मागणी आहे. आवास योजनेअंतर्गत राज्यात 20 लाख पक्की घरं. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांची घोषणा. एक देश एक निवडणूक विधेयकासंदर्भात संसदेच्या संयुक्त समितीची 8 जानेवारीला पहिली बैठक. भाजपचे पीपी चौधरींच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. हिवाळ्यात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज. उत्तर महाराष्ट्रामध्ये गारपीट तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. मुंबईत हवा प्रदूषण रोखण्यासाठी घटना विभागाकडून आता नव्यानं नियमावली. यामध्ये विकास कामांमुळे रखडणाऱ्या धुळीचे प्रमाण रोखण्यावर विशेष भर. ठाणे जिल्ह्यामध्ये तब्बल 93 हेक्टर कांदळवन क्षेत्र 2 वर्षांमध्ये नष्ट. भारतीय वन सर्वेक्षण अहवालातून माहिती समोर. ठाण्यासह मुंबई आणि उपनगरामधील कांदळवनं देखील नष्ट झाली आहेत. मीरा भाईंदर मनपा शालेय अभ्यासक्रमामध्ये कौशल्य प्रशिक्षण ओळख विषयाचा समावेश. विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक धोरणानुसार प्रशिक्षण देण्यास सुरुवात. नववर्षानिमित्त 8 अतिरिक्त लोकल धावणार आहेत. नियोजित वेळापत्रकानंतर विशेष सेवा चालवण्यात येतील. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांच्या सोडतीसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ. अर्ज स्वीकृती आणि विक्रीला प्रतिसाद नाहीये आणि आतापर्यंत केवळ 13,728 अर्ज आलेत. 31 जानेवारीला सोडत निघेल. मुंबईत अनधिकृत बॅनर्सचं प्रमाण पुन्हा वाढलंय. मुंबईचं विद्रुपीकरण थांबेना आणि आतापर्यंत 50,000 बॅनर्सवर कारवाई झाली आहे. ऑनलाईन पद्धतीनं प्राप्तिकर परतावा भरणाऱ्यांनाच उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. प्राप्तिकर भरण्यासाठीची अंतिम तारीख 15 जानेवारीपर्यंत वाढवण्याचे आता सीबीडीसीला आदेश आहेत. दररोज स्वतःला टेस्ट करत राहिलं पाहिजे, कारण टेस्ट करूनच मनुष्य बरा होतो. म्हणूनच जेव्हा हेल्थ टेस्टचा प्रश्न येतो तेव्हा मी विश्वास ठेवतो भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, ॲजिलस डायग्नोस्टिक्स. स्वतःची टेस्ट करत रहा. पिंपरी चिंचवडमध्ये वाढत्या प्रदूषणाच्या नियंत्रणासाठी पालिकेचं उपद्रव शोध पथक नेमलेलं आहे. शहरातील हवेची गुणवत्ता नियंत्रणात राहावी यासाठी पालिकेचे विशेष प्रयत्न. पिंपरी चिंचवडमध्ये रात्रीची बांधकामांना बंदी असेल आणि या बांधकाम प्रकल्पांसाठी पर्यावरणपूरक नियमावली जारी करण्यात आलेली आहे. ध्वनी प्रदूषण टाळणं, जलसंधारण आणि कचरा व्यवस्थापन सुधारण्यासाठी पालिकेचा पुढाकार. परदेशी शिक्षणासाठी 44 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती. गेल्या वर्षीच्या तुलनेत विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये घट झाली आहे. समाविष्ट 34 गावांमधील समस्यांसाठी क्षेत्रीय कार्यालयामध्ये आता बैठका. समाविष्ट गावांमधील प्रश्न मार्गी लावण्यास मदत होणार आहे. राज्य सरकारनं नियुक्ती केलेल्या सदस्यांसोबत बैठक होणार आहे. बहुउद्देशीय वाहतूक केंद्रासाठी उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना. शिवाजीनगरमधील मेट्रोच्या स्थानक आणि एसटी बस स्थानकासंदर्भात आढावा बैठक. गतिशील आराखडा तयार करा. अजित पवारांच्या वाहतूक कोंडीबाबत सूचना. सर्वकष गतिशील आराखडा तयार करण्याच्या पालिका अधिकाऱ्यांना सूचना. पुणे विद्यापीठातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी विज्ञान एकांकिका स्पर्धा, विज्ञानधारा स्पर्धेचं आयोजन. जानेवारीमध्ये स्पर्धा पार पडतील. वयोमर्यादेमध्ये शिथिलता दिल्यानंतर गट ब आणि गट क च्या परीक्षांसाठी 6 जानेवारीपर्यंत नव्यानं अर्ज करता येणार आहे. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनलवरून आजपासून उड्डाणं. मुरलीधर मोहोळ यांच्याकडून आढावा. विद्यार्थ्यांना पुस्तकं आणि वाचनाकडे आकर्षित करण्यासाठी उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांसाठी वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम 1 ते 15 जानेवारी दरम्यान आयोजन. नगर सोलापूर रस्ता जीवघेणा. वर्षभरामध्ये शहरात 258 जणांचा अपघाती मृत्यू झालाय. नगर रस्ता, सोलापूर रस्ता, कात्रज, हडपसर आणि मुंबई बंगळुरू बाह्य वळण मार्गावर या अपघातांचं प्रमाण अधिक आहे. बदलापुरात आगरी समाजाकडून आगरी महोत्सवाचं आयोजन. 27 ते 29 डिसेंबर दरम्यान आगरी महोत्सव पार पडेल. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सुशासन सप्ताह निमित्तानं कार्यशाळेचं आयोजन. जिल्हाधिकाऱ्यांकडून सुंदर माझं कार्यालय हा उपक्रम राबवण्याचं कर्मचाऱ्यांना आवाहन. नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरल्यानं शाळेच्या वेळेमध्ये बदल करण्याची मागणी आहे. सकाळी 9 नंतर शाळा भरवण्यात येणार आहे. शहादा नगरपालिका हद्दीमधील कर आता धारकांनीच 31 डिसेंबरपर्यंत कर भरा. नंदुरबार पालिकेचं हे सगळ्यांनाच आवाहन आहे.
नंदुरबार जिल्ह्यात विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराची गुणवत्ता तपासली जाईल. पोषण आहारातच तपासणीसाठी जिल्हा परिषदेच्या वतीनं पथक तयार करण्यात आलं आहे. पोलीस अधीक्षकांच्या पुढाकारातून धुळे पोलीस रुग्णालयाचं नूतनीकरण करण्यामध्ये आलेल्या रुग्णालयात शहरातल्या सर्व तज्ज्ञ डॉक्टर्सची सेवा असेल. एजिलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय स्पेशल रिपोर्ट. स्वतःला टेस्ट करत रहा.